ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन, बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना आवरा अशी टीका योग्य नाही। पडळकर यांनी जयंत पाटलांवर केलेल्या वक्तव्याचा पवारांकडून निषेध। मुख्यमंत्री फडणवीसांकडून गोपीचंद पडळकर यांना समज भविष्यात चांगला नेता व्हायचा असल्यास अशा प्रकारची विधानं करणं योग्य नाही। फडणवीसांचा पडळकर यांना सल्ला। वादग्रस्त वक्तव्य न करण्याच्या मुख्यमंत्री फडणवीसांच्या फोनवरून सूचना, मी सूचनांचं पालन करेन। गोपीचंद पडळकर यांची प्रतिक्रिया। आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचे सांगली जिल्ह्यामध्ये पडसाद। जयंत पाटील समर्थकांचा निषेध मोर्चा। पडळकर नटरंगाची औलाद अशा आशयाचे बॅनर दाखवत जोरदार घोषणाबाजी। जयंत पाटील हा राजाराम बापू पाटील यांची औलाद वाटत नाही, काहीतरी गडबड आहे। गोपीचंद पडळकरांनी सगळ्याच मर्यादा ओलांडल्या, तर जयंत पाटलांकडून पडळकरांच्या वक्तव्यावर नो कमेंट्स। कुठल्याही व्यक्तीने पातळी सोडून बोलू नये, सर्वांनाच आरेला कार्य करता येतं, पण तशी आपली संस्कृती नाही। पडळकर यांनी जयंत पाटलांवर केलेल्या टीकेनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया। मतभेद असावेत पण मनभेद नको, कुणी कुणावर वैयक्तिक टीका करू नये। सुसंस्कृतपणा दाखवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार। पडळकरांचे जयंत पाटलांवरच्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळेंचं विधान, चुका होत असल्यास दुरुस्त कराव्यात, नाहीतर मंत्र्यांना खुर्ची खाली करावी लागेल। राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरातून अजित पवारांचा निर्वाणीचा इशारा। बीडमध्ये 28 सप्टेंबरला ओबीसी महारॅली निघणार, मंत्री छगन भुजबळांची घोषणा। आवश्यकता वाटल्यास मुंबई काय दिल्लीतही मोर्चे काढू, भुजबळांचं जरांगे यांना आव्हान। अंतरवालीमध्ये दगडफेकीमागे शरद पवारांचा हात असल्याचं कुठेही म्हटलेलं नाही। मंत्री छगन भुजबळ यांचं स्पष्टीकरण, पोलिसांवर हल्ला झाल्याचं पवारांना माहिती नव्हतं, नाहीतर तिथे गेलेही नसते। भुजबळांकडून स्पष्ट, बैठक कुठे आणि किती वेळा झाली, भुजबळांनी पारदर्शकपणे राज्याला माहिती सांगावी। सुप्रिया सुळेंचं भाष्य, अंतरवालीमध्ये पोलिसांवर दगडफेक होण्यापूर्वी झालेल्या बैठकीत पवारांचे आमदार होते, भुजबळांचा दावा। विधानसभेत मोठ्या प्रमाणावर मतचोरी झाली, तुम्ही याद्यांवर काम करा, निवडणुकीसाठी ताकदीनं उभे राहा। अंबरनाथमधील बैठकीत राज ठाकरे यांच्या मनसैनिकांना सूचना। शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये ठाकरे बंधूंची रणनीती, पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा अंबरनाथ कल्याण डोंबिवलीमध्ये दौरा, तर मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी अंबरनाथ कल्याणच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली। घटस्थापनेला ठाकरे बंधू एकत्र येण्याचा योग जुळण्याची शक्यता, राज ठाकरेंच्या संकल्पनेतून शिवाजी पार्कात जिमखान्याची निर्मिती। 22 सप्टेंबरला होणाऱ्या कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरे यांना निमंत्रण। लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थींना ई-KYC करणं बंधनकारक, महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांची माहिती। पुढील 2 महिन्यात ई-KYC प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं। सोलापूर विमानतळावरून मुंबई आणि मंगळुरूसाठी 15 ऑक्टोबरपासून विमान सेवा। केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची पोस्ट करत माहिती। प्रसिद्ध आसामी गायक आणि अभिनेते जुबिन गर्ग यांचं अपघाती निधन। सिंगापूरमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना अपघात। गँगस्टर सिनेमातील या अली गाण्यातून राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।